एवढा मोठा भयंकर ऍक्सिडेंट, ती पण ट्रॅक्टरचा आणि ट्रकाचा. तर कसं आहे म्हणजे आपण आज चाललो की परत एकदा कॉलेजला जर्किंग बिर्किंग घालून जरा चाललो, कारण की आपल्याला जरा कॉलेजमध्ये पुस्तक आणायची होती, बॅगचा विषय राहिला. तर इथून बघतोय काय ट्रक जर पलटीच झाला. म्हणलं आता इथं विषय बेकार झालाय आणि मागं बघतोय तर ट्रॅक्टरचे चॅपलाच पूर्ण ट्रॅक्टर. म्हणलं आता बेकार मोठा ऍक्सिडेंट झाला. त्यावर आपण पोहोचलो कॉलेजमध्ये. म्हणलं जाऊ दे ती कॉलेजमध्ये पोहोचले आपण, काम करून झालं आपलं, पुस्तक पण घेतली. म्हणलं आता काय घेऊया, स्टँडवर पोहोचायचं. स्टँडवर पोहोचलो आता तुम्हाला इथूनच भेटू जागा आपल्या सिडून फाट्या स्टॉपला. स्टॉप तर राहून ओलडून आपण आलो की घरी. आता म्हणलं चला जरा आपलं काम आहे, जरा पास काढायचा होता, कारण की पास पण नव्हता काढलेला दिवस झाले. म्हणलं आपण जरा कोरेगाव स्टॉपला भेटू. कोरेगाव स्टॉपला आल्यावर म्हणलं मोकळं रानच झालं, इथं कोणच ना गाड्या बिड्या काय दिसत. इथे येऊन बघतोय तर काय सरच नाही, ती पास काढते ती. म्हणलं आता काय पास काढायला भेटतोय का नाही. म्हणलं चला जरा पास काढून झाला की म्हणलं आता आपला पण पास भेटला. मग मी असं झालं म्हणलं चला रानात जाऊया, आपल्या घरी पण काम आहे. तर रानात आल्यावर तर आपला भाऊ लगेच लाकडाचा वणका तोडायची काय घ्यायला लागला. मी तर काय या साईडला पण तोडत होतो, त्यामुळे ब्लॉग बनवावे तुम्हाला वाटेल की मी काही तोडणार. इथं आपल्याला मोठे सापाचे कातून दिसले. हे काय विषय राहणार सारखंच असते, ती सारखं दिसते आपल्याला कुठं पण कधी पण. म्हणलं तर चला मी पण चाललोय घरी, म्हणजे तुम्ही पण आपल्याला जाता पेजला फॉलो करून नक्की जावा.